स्टार्ट. नमस्कार, माझं नाव मोहसिन पटेल, प्रॉपर कराड. आज मसूरमध्ये आहे आपण. या काकांना आपण एक प्रोडक्ट देऊन 1 महिना झाला. ते मुंबईमध्ये अग्निशामक दलात काम करत होते. आता त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांचा राईट साईडचा गुडघा खूप झीज झाली होती आणि लेफ्ट साईडचं दुखणं सुरू झालं होतं. 1 महिन्यापूर्वी अवस्था काय होती आणि आपलं हे सक्सेसचं प्रोडक्ट घेतल्यानंतर त्यांची अवस्था काय त्यांच्या माध्यमातून ऐकूया. नमस्कार. नमस्कार. पूर्ण नाव सांगा काका. बबन राजाराम नांगरे. वय किती आहे आता? वय 73 पूर्ण. 73. हे प्रोडक्ट घ्यायच्या आधी काय त्रास काय होता तुम्हाला? उजव्या गुडघ्याला जास्त दुखत होते सांध्यामध्ये. ओके. सूज वगैरे? सूज पण होती थोडी. बरं, अजून काय त्रास होता? दुसरं काय नाही, चालताना दुखायचं जबरदस्त. ओके. चालता येत होतं का? उभं राहू शकत नव्हतं असं. उभं राहता येत नव्हतं. ओके ओके. मग औषध काय केली होती तुम्ही? औषध काय नाही, नुसतं पेन किलर वगैरे खाल्ले होते? अजिबात नाही खाल्लं. नुसतं व्यायाम करत होता? नुसतं व्यायाम करत होतो. हे औषध कोणी सुचवलं तुम्हाला? हे देशमाताईंनी सुचवलं मला. यांनी? ओके. ठीक. हे औषध खाल्ल्यापासून तुम्हाला काय काय फरक पडलेला? उभं राहू शकतो कम्प्लीट. बरं. पायावर दिवसभर जरी उभं राहिलं तरी काय वाटत नाही. 2 मिनिट उभं राहून दाखवा. आधी कसं होत होतं उभं राहताना? आणि उभं राहिलं की सांध्यामध्ये दुखायचं असं. हा. पू झाल्यासारखं. अच्छा अच्छा. हा. आता काही वाटत नाही. होत नाही ना? समाधानी या प्रोडक्ट बद्दल? लोकांना सांगायला नाही सांगा या प्रोडक्ट बद्दल? हो नक्की. अवश्य. असेच आपल्या ह्या प्रोडक्टचे रिझल्ट आहेत आणि सगळ्यांना याचा फायदा भेटावा. आज मॅडमनी जस्ट यांच्या मुलांचा पण हात फ्रॅक्चर झाला होता, आता 8 दिवस झाले. त्यांच्या मुलाला पण हे प्रोडक्ट दिलं होतं. काय काय दिलं होतं तुम्ही? मी इथं ऑर्थोचं प्रोडक्ट दिलं होतं आणि विटामॅक्स दिलं होतं. अच्छा. आणि 7च दिवसात त्याचा हात प्लास्टर मधनं म्हणजे काढला, निघालाच, प्लास्टर आपोआपच निघाला आणि व्यवस्थित सूज वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता पण चालू आहे? हो, आता चालू आहे. आणि प्रॉपर फ्रॅक्चर होतं? हो, बॉलला फ्रॅक्चर होतं. ओके. त्याच्यामध्ये. ओके. तर ते व्यवस्थित झाले, कारण फ्रॅक्चर जर नसतंच बरं झालं तर त्याचा हात सुजला असता किंवा दुखला असता. बरोबर. ते सगळं तिसऱ्याच दिवशी तो काढून टाकूया म्हणत होता. तर मीच म्हटलं ठीक आहे, असू देस, 5-7 दिवस अजून बघूया. आणि आता कंटिन्यू ठेवलं. प्लास्टर घातलं होतं, ॲलोपॅथिक चालू होतं का? थोडंसं पेन किलर फक्त 1-2 दिवस घेतल्या होत्या, त्यानं खाल्ल्याच नाही गोळ्या. नंतर हे कंटिन्यू केले? हे कंटिन्यू चालूच आहे. ओके. आता चांगला रिझल्ट आहे. ओके. आणि उंचीसाठी ऍक्च्युअल घेतलंय, तर माझ्या बघण्यात रोज आहे तो, त्यामुळे मला काही कळत नाही त्याची खरंच उंची वाढली की नाही, पण दुसरे बघणारे म्हणतात ह्याच्यात फरक पडलाय विदिन 1 मंथ. खूप चांगले रिझल्ट आहेत. असेच आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट भेटावे सगळ्यांची अपेक्षा. थँक्यू.